कोकणातील भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा मोठं संकट उभं ठाकलंय। 6 जून रोजी तळकोकणात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने भात पेरणीची कामे ठप्प झाली आहेत। अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवत मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात भात पेरणी पूर्ण केली होती। मात्र त्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतातील भात रोपे करपू लागल्याचे चित्र अनेक भागात पाहायला मिळते। पावसाच्या अभावामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून नव्याने उगवलेली रोपे टिकवणं शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान बनलंय। त्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दुबार पेरणी करावी लागल्यास बियाणे, मजुरी आणि मशागतीचा खर्च अतिरिक्त होणार असल्याने शेतकऱ्यांच्या खांद्यावर हा खर्च पडणार आहे। हवामान विभागाने 20 जून नंतर पावसाची सक्रियता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची चिंता कमी झालेली नाही। कोकणातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या भात शेतीवर या पावसाच्या खंडाचा थेट परिणाम होत असून आता सर्वांचे लक्ष आगामी काही दिवसातील पावसाकडे लागले आहे। पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। पाऊस अजिबातच नाही पडत, कधीतरी बारीक आला तर, आणि तो पण नाहीच म्हणायला हरकत नाही। दुसरी गोष्ट, आम्ही आता जी रोपं पेरणी केलेली आहे ती जर 10-15 दिवसात पाऊस रेग्युलर झाला नसेल तर मात्र मोठं संकट दुबार पेरणीचं शेतकऱ्यासमोर उभं राहणार आहे। त्याचबरोबर दुबार पेरणी म्हणजे 20 तारखेच्या नंतर जर सक्रिय झाला मान्सून आणि भरपूर बरसला तर ती पेरणी देखील उगवण होणार नाही। कोकणामध्ये अशी पद्धत आहे की ते अति पाऊस झाला तर उगवण कमी येतं, ते पण संकट आहे। त्याचबरोबर आता पाऊस नसल्या कारणाने रोपांवर किडी याचा रोग पडत आहे। त्या रोगाला जर आमची ही रोपं बळी पडली तर ते देखील एक शेतकऱ्यावर मोठं संकट उभं राहणार आहे। त्याचबरोबर पुनर्पेरणीचं जर करायचं ठरलं तर पाऊस जर कमी नसला तर त्याला मात्र उगवण क्षमता फार कमी येते। आणि आज बघितल्यास एक काळी आपण 64-44 भात घेतलं तर ते 450 रुपये किलो, आणि ते परत पेरायचं म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना तेवढं महागडं भात घेऊन पेरणं फार कठीण आहे। तेव्हा याच्यावर शासनाने लक्ष देऊन याच्यावर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे। उत्पादन क्षमता नक्कीच कमी होणार, याचं कारण 21 दिवसाच्या आतमध्ये ते लावावं। कारण काय, त्याची उगवण क्षमता किंवा त्याला जी पेरं फुटतात ती जास्त प्रमाणात असतात, पण त्याचं एकदा वय निघून गेलं आणि त्याच्यानंतर जर त्याची लागवड केली तर ते उत्पादन क्षमता बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त